नाशिकमध्ये गावगुंडांचा हैदोस पाहायला मिळाला। बिलाचे पैसे मागितले म्हणून हॉटेल चालवणाऱ्या दोन भावांना एका 6 ते 7 जणांच्या टोळक्यानं बेदम मारहाण केली आहे। नाशिकच्या सातपूर परिसरात ही घटना घडली आहे आणि या प्रकरणी आरोपींच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुण्यातील वाघोलीकर बुलेटच्या धडाधड आवाजामुळे त्रस्त झाले आहेत। रात्रीच्या वेळी रस्त्यावरती धडधड करत धावणाऱ्या बुलेट्समुळे पादचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः अडचणींना सामोरं जावं लागतंय। यामुळे आता वाहतूक पोलिसांकडून या बुलेटबाजांना नियंत्रणात आणण्यासाठी कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे। नांदेड जिल्ह्यातील बळीरामपूर गाव विकासापासून खूप दूर आहे। रोड आणि नाल्यातील पाणी रस्त्यावरती येत असल्यानं गावकरी त्रस्त आहेत। आमदारांकडे वारंवार तक्रार करून देखील लक्ष दिलं जात नाहीये असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। जालन्याच्या नाणेगावामध्ये पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण झालंय। पाणीचे नळ अजून सुद्धा उपलब्ध झालं नाहीये। मात्र त्यामुळे आता गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय। तर नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज दाखल करून पिण्याचे नळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। बार्शीच्या वैरागमध्ये नगरपंचायतीचं स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे। अस्वच्छतेमुळे गावातील चौघांना डेंग्यू झालाय। मात्र नगरपंचायत याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। विरारच्या पालिका हॉस्पिटलमध्ये बसण्याची सोय केलेल्या जागेवरती घाण पसरली आहे। नागरिक गरोदर बायका टीबी पेशंट असल्यामुळे त्यांना आता बसायलाही जागा नसते। पालिकेला तक्रार करून देखील याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। रुग्णांना बसण्यासाठी लवकरात लवकर सोय करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे। संगमनेरच्या मालपाणी हेल्थ क्लबमध्ये विवाह सोहळ्यासाठी उभारलेल्या स्टेजला भीषण आग लागली आहे। या आगीत 2 तरुण गंभीर जखमी झाले। अग्निशमन विभागाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। पंढरपुरात चंद्रभागा नदी स्वच्छ आणि शुद्ध करण्यासाठी सेबर टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला। मात्र ही यंत्रणा कुचकामी ठरली आहे। या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालाय। सगळा खर्च पाण्यात गेलाय आणि त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। तक्रारीनंतर राज्य सरकारने नगरपालिकेला बुलढाण्याच्या खामगावात शिवभोजन केंद्रातील जेवणामध्ये अळ्या आढळल्या आहेत। नागरिकांच्या जेवणाआधी कोळ्यांचा थर दिसून आल्यानं आता शिवभोजनमधून दिल्या जाणाऱ्या जेवणाबाबत संताप व्यक्त केला जातोय। अन्न आणि औषध प्रशासनानं तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली जाते। साम टीव्हीच्या बातमीनंतर वांगणी बदलापूर रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदाराला खडबडून जाग आली आहे। वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदारानं सुरक्षा पट्ट्या लावल्यात। काही दिवसांपूर्वीच इथल्या गणेश घाटाजवळ भीषण अपघात झाला होता। बदलापूरच्या वडवलीमध्ये ट्रक उलटलाय। रिक्षांना साईड देण्याच्या प्रयत्नात ट्रक रस्त्याच्या खाली उतरून उलटला। आता या अपघातात ट्रक चालकाला मुका मार लागलाय। ट्रकचं काही प्रमाणात नुकसानही झालंय। 1 तासाच्या प्रयत्नानंतर क्रेनच्या साहाय्यानं ट्रक बाजूला करण्यात आला।